पुणे म्हाडा लॉटरी जी सप्टेंबरमध्ये जाहीर झालेली आहे, त्याच्यामध्ये 4186 घरं सांगण्यात आलेली आहे. याच्यामध्ये ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जी, एम-आय-जी, एच-आय-जी अशी इन्कम क्रायटेरिया सांगण्यात आलेल्या आहे. जे इन्कम ग्रुपनुसार तुम्हाला तिथे अप्लाय करावा लागत असतो. 15% सर्वसमावेशक योजना, 20% सर्वसमावेशक योजना आणि 50% सर्वसमावेशक योजनेची अशी घरे याच्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा हा फॉर्म मी पूर्ण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल, उत्पन्नाचा दाखला जर तुम्ही बिझनेस करत असाल तर ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर केलेली आहे. व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती येणार आहे. 60 ते 70 लाखांची घरं तुम्हाला 13 ते 20 लाखाच्या दरम्यान भेटणार आहे. जी प्राईम लोकेशन आहेत पुण्यामध्ये जसे की बावधन, खराडी, बावनेर, मुंडवा, हडपसर येथे लाखो रुपये म्हणजे 50 ते 60 लाख रुपये घरांच्या किमती आहे आणि कमीत कमी 13 लाख ते जास्तीत जास्त 24 ते 25 लाखामध्ये आपल्याला घरं मिळणार आहे. तर तुम्हाला या लॉटरीमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला ई-एम-डी अमाउंट काही ठिकाणी 5,000, काही ठिकाणी 10,000, काही ठिकाणी 15,000 सांगण्यात आलेले आहे. ती पूर्ण पी-डी-एफ सुद्धा आपण टाकलेली आहे. ज्या व्हिडिओमध्ये त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघून घेऊ शकता. तर हा फॉर्म कसा भरायचा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर चला आपण आता त्या फॉर्मला सुरुवात करू. सर्वप्रथम तुम्ही मोबाईलचे जे Google Chrome ब्राउझर आहे, ते Google Chrome ब्राउझरवरती हाउसिंग म्हाडा हे तुम्ही एंटर करा. त्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होणार आहे. त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये होम, न्यूज, क्विक लिंक्स जे 3 बार आपल्याला दिसत आहे, त्या बारच्या साईडला बघा. समोर आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, स्पाउस आधार कार्ड, स्पाउस पॅन कार्ड, डोमेसाईल, आय-टी-आर हे सर्व इथे या प्रोफाईलवरती तुम्हाला सर्व दिसणार आहेत. त्यानंतर आपल्याला जे राइट साइडला जे ऑप्शन दिसणार आहे स्किप इंट्रो या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा. त्यानंतर हे पेज ओपन होणार आहे. त्यानंतर स्टार्ट नाऊला क्लिक करा. स्टार्ट नाऊला क्लिक केल्यानंतर ज्यांच्या नावाचा तुम्हाला अर्ज करायचा आहे, ज्यांच्या नावाचे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, त्यांचा पॅन नंबर तुम्ही एंटर करा आणि आय एम रोबोट नाऊला क्लिक करा. त्यानंतर हे समोरचं पेज ओपन होणार आहे. पॅन नंबर ज्यांच्या नावाचं तुम्ही एंटर केलेलं आहे, त्यांचं पूर्ण नाव हे खाली येणार आहे. त्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी विचारण्यात येणार आहे. त्यानंतर मोबाईल नंबर विचारण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्ही ईमेल आयडी एंटर करा. त्यानंतर मोबाईल नंबर एंटर करा. त्यानंतर तुम्हाला जो पासवर्ड बनवायचा आहे, जो तुम्हाला अल्फान्यूमरिक एक पासवर्ड बनवा. ज्याच्या नावाने तुम्ही फॉर्म भरणार आहे त्यांचंच तुम्हाला पॅन कार्ड तिथे एंटर करायचं आहे. त्याची डिटेल्स तिथे ओपन होणार आहेत. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरवरती एक ओ-टी-पी येणार आहे. त्यानंतर तुमच्या ईमेल आयडीवरती ओ-टी-पी येणार आहे. तो ईमेल आयडीवरचा आणि मोबाईलवरचा ओ-टी-पी तुम्हाला वेगवेगळा एंटर करायचा आहे. त्यानंतर ओके करून पुढे जायचं आहे. साईट थोडी स्लो चालत आहे, त्यामुळे वेळ लागत आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे हे पुढच्या प्रोसेसला तुम्हाला विचारणार आधार कार्ड. त्यानंतर तुम्हाला ज्याच्या नावाने तुम्ही फॉर्म भरला त्यांचा आधार कार्ड एंटर करायचा आहे आणि कॅप्चा फिलअप करायचा आहे आणि नेक्स्टला पुढे जायचं आहे. आधार कार्डला ओ-टी-पी येणार आहे. त्यामुळे ज्यांचा आधार कार्ड तुम्ही फॉर्म भरणार आहे त्यांच्या मोबाईलवरती एक ओ-टी-पी जाणार आहे. मोबाईल आधार कार्डला लिंक असणे मस्ट आवश्यक आहे. कारण की जर ओ-टी-पी जर तुम्ही एंटर केला नाही, तर फॉर्म तुम्हाला पुढे हा सबमिट होत नाही. त्यामुळे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे, त्या मोबाईल लिंकवरती तुम्हाला एक ओ-टी-पी येणार आहे. तो ओ-टी-पी तुम्ही एंटर करा. त्यानंतर डिजिलॉकरचा जो पासवर्ड आहे, जो तुम्ही 6 डिजिटचा पिन बनवलेला असेल डिजिलॉकरला, तो तुम्हाला तिथे पिन एंटर करायचा आहे. जर तुम्ही पिन विसरला असणार, तर तुम्हाला फॉरगेट पिनचा ऑप्शन आहे. तुम्ही तिथे फॉरगेट करून सुद्धा तुम्ही पिन जनरेट करू शकता. आधार कार्ड, पॅन कार्ड तुम्हाला तिथे नंतर ऑप्शन विचारण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये फॉर्म भरायचं तर डिजिलॉकर एक ॲप आहे, ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एंटर असू द्या. त्यानंतर तुम्हाला हे हे पेज ओपन होणार आहे. त्यानंतर तुम्ही अलाउला ऑप्शनला क्लिक करा. म्हणजे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्डला तिथं ऑप्शन आलेलं आहे, अलाउचं इथे क्लिक करा. त्यानंतर हे पेज तुमचं पूर्ण कन्फर्म झालेलं आहे, सबमिट झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट समोरचं पेज ओपन होणार आहे. त्यानंतर आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथे माहिती विचारल्या जाणार आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड त्याला क्लिक करा, प्रोसीड करा. तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉयी आहेत का? असेल तर येस करा, नसेल तर नो करा. साईट थोडी स्लो चालत आहे, त्यामुळे वेळ लागत आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे जायचं आहे.
जर तुम्ही ज्या कॅटेगरीमधून तुम्ही जर स्पेशल कॅटेगरीमधून जर तुम्ही फॉर्म भरत असणार, तर तुम्हाला त्याचं जे डॉक्युमेंट आहे ते सुद्धा अपलोड करावे लागतात. इथे नो ऑप्शन आपण सिलेक्ट केलेला आहे. स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉयी आहेत का, तर नो ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. म्हाडा एम्प्लॉयी का, तर तिथे आपण नो ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला आता डोमेसाइल सर्टिफिकेट विचारणार आहेत 1 जानेवारी 2018 नंतर. जे बारकोडचं जे डोमेसाइल सर्टिफिकेट असते ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. साईट थोडी स्लो चालत आहे. त्यानंतर तुम्हाला हा पॉपअप येणार आहे. त्यानंतर हा फॉर्म तुमचा सबमिट होणार आहे. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला 2 दिवसांनी तुमचं जे डोमेसाइल सर्टिफिकेट आहे, जे तुम्ही डोमेसाइल सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे, ते ते तुमचं व्हेरिफाय होणार आहे. जेव्हा तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न डोमेसाइल सर्टिफिकेट अपलोड करतात, तेव्हा हे 2 दिवस लागतात यांना व्हेरिफाय होण्यासाठी. आता हा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांचा आपण नेक्स्ट स्टेप काय आहे, 2 दिवसानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड व्हेरिफाय झाल्यानंतर ते आपल्याला इथे समोर दिसत आहे. त्यानंतर 2 दिवसानंतर तुमचं आधार कार्ड माफ करा, जे इन्कम टॅक्स रिटर्न आणि जे डोमेसाइल तुम्ही अपलोड केलं आहे, ते 2 दिवसानंतर तुमचं ग्रीन दिसेल. यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड हे अपलोड केलेलं आहे. त्याच्यामुळे यांचं हे पूर्ण व्हेरिफाय झालेलं आहे. तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉयी, स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉयीला नो केलं, त्यामुळे तिथे ब्लॅक आलेले आहेत. म्हाडा एम्प्लॉयी नो केलेले आहेत. डोमेसाइल सर्टिफिकेट ग्रीनमध्ये आलेलं आहे, म्हणजे 2 दिवसानंतर हे व्हेरिफाय झालेले आहेत. ईमेल आयडी, मोबाईल नंबर, करंट ॲड्रेस जो आधार कार्डवरती आहे, तोच आपण इथे घेतलेला आहे. स्पोज आधार कार्ड, स्पोज पॅन कार्ड हे पण आपण एंटर केलेले आहेत. तुम्हाला फॉर्म भरताना ही सर्व माहिती तिथे विचारण्यात येणार आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला फॅमिली इन्कम जे तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न अपलोड केले असेल ते सुद्धा व्हेरिफाय होणार आहेत. त्यानंतर तुम्ही फॉर्म जर चुकीचा भरला असेल, जर काही अनावधानाने डॉक्युमेंट आपल्या गॅलरीमधून दुसरं डॉक्युमेंट अपलोड केलं असेल, तर बघा राइट साइडला हे सेटिंगचं ऑप्शन आहे. जे ब्लॅक कलरमध्ये दिसत आहे, तिथे जाऊन तुम्ही 3 ऑप्शन येणार आहेत. त्याच्या ऑप्शनला तुम्ही एडिटचं ऑप्शन येणार, तिथे क्लिक करून तुम्ही जे परत डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करू शकतात. खाली कास्ट सर्टिफिकेट आपण स्पेशल कॅटेगरीमधून अर्ज केलेला नाही, त्यामुळे तिथे ब्लॅक आलेले आहेत. फिजिकली हँडिकॅप हे सर्व फॉर्म भरताना तुम्हाला येस, नो, येस, नो ऑप्शन येणार आहेत. जे तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉर्म भरायचा आहे, ते तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला आपल्या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. आपलं ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुणे ऑप्शन तिथे जे म्हाडाचं ऑप्शन आहे, आपल्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तिथे कोकण मंडळ, पुणे मंडळ, नाशिक मंडळ येणार, तर तुम्हाला पुणे महामंडळाचा फॉर्म भरायचा तर पुणे महामंडळाचा ऑप्शन तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचा आहे याच्यामध्ये आणि इथे जी जागा निघालेली आहे, त्या जागेला क्लिक करून तुम्हाला नंतर मग जे ई-एम-डी अमाउंट पे करायचा आहे आणि नंतर फॉर्मचं सबमिट करायचं आहे. असा हा स्टेप बाय स्टेप आपल्याला फॉर्म भरायचा आहे. प्रोसेसच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथे पूर्ण जागा ओपन होणार आहेत. इथे डेट पण तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. आज 11 सप्टेंबरपासून हे फॉर्मला सुरुवात झाली. आपल्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर ज्या लोकेशनला तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तिथे तुम्ही क्लिक करू शकता आणि पुढचं पेमेंट करून फॉर्म भरू शकता. व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल, तुम्ही हमखास कमेंट करा. आपण त्याला उत्तर देऊ. भेटूच असा एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.